मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनलेली कर्जमाफी योजना आता प्रत्यक्षात आकार घेताना दिसत आहे. पण कर्जमाफीच्या घोषणेनंतर अनेक शेतकऱ्यांच्या मनात आणखी एक प्रश्न सतत विचारला जात आहे आणि तो म्हणजे सरकारच्या 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाबद्दल बोलत आहे ते नेमकं कोणाला मिळणार? जर तुम्ही मागील काही वर्षांमध्ये पीक कर्ज घेतलं असेल आणि त्याची वेळेवर परतफेड केली असेल तर आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे आणि नेमकं किती अनुदान मिळू शकतं. मित्रांनो, सरकारचा उद्देश फक्त कर्जमाफी देणं नाही, तर जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात, आर्थिक शिस्त पाळतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं देखील आहे. आणि यासाठीच 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांमध्ये जर तुम्ही पीक कर्ज घेतलं असेल आणि त्याची नियमित परतफेड केली असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकता. म्हणजेच सरकार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची स्वतंत्रपणे दखल घेणार आहे. आता अनेक जण विचारत आहेत, जर कर्जाची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर काय? तर अशा परिस्थितीत कर्ज आणि व्याज मिळून जी पात्र रक्कम असेल तेवढा लाभ मिळू शकतो. उदाहरणार्थ, समजा एखाद्या शेतकऱ्याचं 30,000 रुपयांचं कर्ज आहे आणि त्यावर 5,000 रुपयांचं व्याज झालं आहे, तर अशा शेतकऱ्याला 35,000 रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. तर दुसरीकडे जर एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज 1 लाख रुपयांचं असेल किंवा 2 लाख किंवा त्याहून अधिक असेल तरी देखील कमाल मर्यादा 50,000 रुपयांपर्यंतच राहणार आहे. म्हणजे अनुदानाची वरची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदान हे दोन्ही एकाच वेळी मिळणार का? तर मित्रांनो, सरकारच्या निकषांनुसार साधारणपणे दोन्ही योजनांचा लाभ एकाच व्यक्तीला दिला जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल त्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे त्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा विचार केला जाणार आहे. यामागे उद्देश एकच आहे, थकीत कर्जदारांना दिलासा देणं आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन देणं. मित्रांनो, सध्या अनेक शेतकरी या योजनेच्या अधिकृत यादीची आणि पुढील प्रक्रियेची वाट पाहत आहेत आणि येत्या काही दिवसांत या संदर्भात आणखी स्पष्ट माहिती समोर येण्याची शक्यता आहे. आजच्या माहितीतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. आता पुढे याबाबत कोणते नवीन अपडेट्स येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुमच्या मते सरकारचा हा निर्णय योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि माहितीपूर्ण रहा. धन्यवाद मित्रांनो.